MSc PCM ग्रुपची एक्झाम दिलेली आहे आणि कॅप राउंड मधून जर तुम्हाला विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे हे कॉलेज तुमच्या टार्गेटवर असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो खूपच महत्त्वाचा ठरणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी. या व्हिडिओमध्ये आपण VIT पुणेचे डिटेल्स पाहणार आहोत. नमस्कार, मी साळुंखे सर. साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही या चॅनलवर खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी रिक्वेस्ट राहील की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन ऑलवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा हे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचतील. लक्षात ठेवा, जर माझी पर्सनल काउन्सिलिंगची बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर दिलेला आहे 9673420413. हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, 9673420413. फक्त हाच नंबर माझा आहे. इतर कोणत्याही नंबरवरून जर तुम्हाला कॉल येत असेल की मी साळुंखे सर बोलतोय, विश्वास ठेवू नका. हा नंबर जो आहे 9673420413, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. व्हॉट्सअप मेसेज केला तर जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत नसतो तेव्हा नक्कीच मी तुमचा कॉल उचलेन, तुमचा रिप्लाय देईन. माझी काउन्सिलिंग फी जी आहे ती 1999 आहे. लक्षात ठेवा, मी जी काही गोष्ट, जे काही काम करत असतो ते संपूर्णपणे वेळ देऊन करत असतो. मी गेल्या वर्षी जेव्हा YouTubeवर आलो तेव्हापासून आत्तापर्यंत मी कोणतेही ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लासेस घेतलेले नाहीयेत. म्हणजे संपूर्ण वेळ हा जो आहे मुलांना एक चांगलं कॉलेज मिळवून देण्यासाठी मी 24/7 365 डेज अवेलेबल आहे. मी ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस बंद केलेले आहेत. काही मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत. माझ्या दोन्ही पायांमध्ये व्हेरिकोज वेनचा प्रॉब्लेम आहे म्हणून. आणि तुम्हाला माहीतच आहे की टीचिंग करतावेळी उभं राहावं लागतं, तासोनतास उभं राहावं लागतं. YouTubeवर कसं मला तर त्या कालावधीसाठी उभं राहावं लागतं, 15-20 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास. ओके. म्हणून मी ऑफलाईन क्लासेस सर्व बंद केलेले आहेत. ऑनलाईन माझी कोणतीही बॅच सुरू नाहीये. 24 तास मी फक्त अवेलेबल आहे काउन्सिलिंगसाठी. आणि लक्षात ठेवा, जो व्यक्ती इथे व्हिडिओ तयार करतोय, YouTubeवर तुम्हाला दिसतोय, तोच व्यक्ती तुमच्या तुमच्या कॉलेज लिस्ट, तुमची कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4 साठी कॉलेज लिस्ट तयार करणार आहे. माझी कोणतीही टीम नाहीये. 2002 पासून या फील्डमध्ये असल्या कारणाने, म्हणजे जवळपास 25 वर्षापूर्वी मुंबईमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे. त्या इन्स्टिट्यूटचं ॲडमिशन एका रिलेटिव्हसाठी मी करण्यासाठी गेलेलो आणि तेव्हापासून मला या फील्डचं वेड आहे. आणि जेव्हा मी ऑफलाईन क्लासेस घेत होतो तेव्हाही माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी काउन्सिलिंग करायचो. त्यावेळी क्लासेस चालू असल्यामुळे मला फी घेण्याची गरज नव्हती. मी टोटली फ्री ऑफ कॉस्ट घेत होतो. फक्त माझ्याच अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, तर इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी मी ₹1ही न घेता मी काउन्सिलिंग करत होतो. तुम्हाला जर माझे एखादे जुने विद्यार्थी असतील, त्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट असेल तर नक्कीच त्यांना ते विचारू शकता. आता मी सध्या माझी रोजीरोटी फक्त या काउन्सिलिंगवर डिपेंड आहे, म्हणून मी ही फी ठेवलेली आहे. तुम्हाला अधिक काही जाणून घ्यायचं असेल तर या नंबरवर मला कॉल करा. ओके. आजचा टॉपिक जो आहे त्याच्याकडे वळूया. आजचा टॉपिक आहे VIT पुणे. आता VIT पुणेच्या जेव्हा वेबसाईटवर येतोय, वेबसाईट खूप छान प्रकारे त्यांनी सर्व इन्फॉर्मेशन वेबसाईटवर त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे. पण आपण CET सेलच्या वेबसाईटवर येऊया आणि अजूनही सांगतोय की जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तोपर्यंत तरी आपले जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती सुरू झालेली नाही आहे. पहा इथे FE2026.mahacet.org ही वेबसाईट अजूनही लाईव्ह झालेली नाही. पुन्हा एकदा रिफ्रेश करून पाहतो मी. पहा, एरर 403 अजूनही येत आहे. ठीक आहे. आता मी CET सेलच्या वेबसाईटवर येतोय. CET सेलच्या वेबसाईटवर काही नोटिफिकेशन्स आलेले आहेत का ते चेक करूया. रिफ्रेश करूया. पहा, तर हे 2 नोटिफिकेशन जे आलेले, ओके, हे 2 नोटिफिकेशन FC सेंटरच्या रजिस्ट्रेशनच्या बाबतीत आणि नियुक्ती बाबतीत आहेत. ओके. हे आपल्यासाठी नाही आहेत. ठीक आहे. CET सेलच्या वेबसाईटवर जेव्हा मी कॉलेज इनटेक कॅपॅसिटीवर येतोय तेव्हा
मला बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिबवेवाडी, पुणे. VIT पुणेचे 2 कॅम्पसेस आहेत. एक बिबवेवाडीला आहे आणि एक कोंढवा येथे आहे. ओके, ठीक आहे. त्यांचा इंटेक जो आहे, पहा त्यांचा इंटेक, लक्ष द्या, त्यांचा इंटेक जो आहे तो 3720. गेल्या वर्षी हा इंटेक जो आहे तो 60 सीट्सने इन्क्रीज झालेला. त्याच्या अगोदरच्या बॅचला 3660, 3660 इंटेक होता. गेल्या वर्षी 60 ने वाढून तो 3720 झालेला आहे. या वर्षी इंटेक वाढला तर तो 3720 पेक्षा जास्त असेल. ओके, ठीक आहे. आपल्याला ते सीईटी सेलच्या माध्यमातून कळेलच. आता जेव्हा मी सीईटी सेलच्या वेबसाईटवर पहा या पेजवर येतोय, तेव्हा इन्स्टिट्यूट कोड जो आहे VITचा तो किती आहे, 06273. कॉलेजचं नाव दिलेलं आहे, ऍड्रेस दिलेला आहे, रिजन पुणे आहे, डिस्ट्रिक्ट पुणे, आणि अनएडेड ऑटोनॉमस, हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. पुण्यातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या कॉलेजचं नाव येत असतं. म्हणून जर तुमचे पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरीनुसार जर तिथे प्रयत्न करायचे असतील तर हे जे कॉलेज आहे ते तुम्ही टॉप प्रायोरिटीमध्ये ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. पहा इथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे इंटेक आहे, जरा चेक करूया सिव्हिल इंजिनिअरिंगचा इंटेक. पहा इथे सिव्हिल इंजिनिअरिंगचा 120 आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 720 आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा 360 आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा 360 आहे, इन्स्ट्रुमेंटेशनचा 180 आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 360 आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगचा इंटेक जो आहे तो 360 आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डेटा सायन्सचा इंटेक 180 आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा डेटा जो आहे तो 360 आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. जर तुम्हाला बिटकॉइन, डॉजकॉइन असे भरपूर कॉइन्स अवेलेबल आहेत वर्ल्ड ओव्हर, तर अशा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल तर त्याचा इंटेक जो आहे तो 180 आहे. पहा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग 180 इंटेक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सचा इंटेक 360 आहे. ओके, जेव्हा मी सीईटी सेलच्या कट ऑफ एक्सप्लोररवर येतोय तेव्हा इथे पहा, इथे मी विश्वकर्मा सर्च केलेला आहे, कोर्स ठेवलेला आहे BE BTech, आणि इथे त्यांचा इंटेक जो आहे तो आलेला आहे. ही जी इंटेकची PDF आहे, तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईन, तुम्ही स्वतःहून हे चेक करू शकता, किंवा सीईटी गुगलमध्ये जायचं आहे, सीईटी सेल कट ऑफ एक्सप्लोरर टाईप करायचं आहे, तुमच्यासमोर ही लिंक येईल आणि त्या लिंकवर विश्वकर्मा फक्त असं टाईप केलं तर BE BTech सिलेक्ट करून तुम्ही हे कट ऑफ जे आहेत ते पाहू शकता. आता या कट ऑफ मध्ये कॅप, राऊंड 1, 2, 3, 4 असे सर्व कट ऑफ दिलेले आहेत. जर तुमचे पर्सेंटाईल, तुमची फायनल मेरिट लिस्ट रँक जो आहे तो या रेंजमध्ये येत असेल तर नक्कीच हे कॉलेज जे आहे ते तुम्ही टॉप प्रायोरिटीमध्ये ठेवलं पाहिजे असं मला वाटतंय. पहा असे हे AIDS चे कट ऑफ आहेत, त्याच्या खालोखाल सिव्हिल इंजिनिअरिंगचे कट ऑफ आहेत. ओके, त्या खालोखाल कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे कट ऑफ आहेत. पहा एखादे कट ऑफ जर मला तुम्हाला सांगायचे असतील तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे कोणत्याही एका कॅटेगरीचे कट ऑफ, पहा NTC कॅटेगरी आहे सपोज, मग 98.34, 98.34, 98.31, 98.23 म्हणजे कट ऑफ जे आहेत ते इथे इथपर्यंत सेम राहिलेले. पर्सेंटाईल वाईज पहा रँक वेगळे असू शकतात, म्हणून पर्सेंटाईल वाईज आणि रँक वाईज, रँक खूप महत्वाचा आहे आपला फायनल मेरिट लिस्टचा. ओके, हे कट ऑफ तुम्ही चेक करू शकता. ही कट ऑफची कंप्लीट PDF जी आहे ती अवेलेबल करून देईन डिस्क्रिप्शनमध्ये. आता मी वेबसाईटवर येतोय, VITची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जो डेटा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तो आहे प्लेसमेंट्स, आणि प्लेसमेंट्स या कॉलेजचे खूप छान पद्धतीने त्यांनी तो डेटा मेन्शन केलेला आहे. पहा इथे, इथे प्लेसमेंट हायलाइट्समध्ये 25-26 ऑनगोईंग, म्हणजे अजूनही ते प्लेसमेंट चालू आहेत. 50 LPA हायेस्ट सॅलरी आहे, 7.6 LPA मीडियम सॅलरी आहे. प्लेसमेंट ड्राईव्ह 900+, एवढे प्लेसमेंट ड्राईव्ह मला वाटत नाही की इतर कोणत्याही कॉलेजचे झाले असतील, ज्यामध्ये वेगळ्या कंपन्या येत असतात
दिलेल्या वेळी आणि जे स्टुडंट्स आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज कंडक्ट करून, टेस्ट कंडक्ट करून त्यांना प्लेसमेंट ऑफर देत असतात. ओके. नेक्स्ट नेक्स्ट मी येतोय इथे हॉस्टेल फॅसिलिटीज. मग या कॉलेजची जी काही हॉस्टेल, कॅन्टीन फॅसिलिटीज पहा इथे दिलेल्या आहेत. हॉस्टेल फॅसिलिटीज, कॅन्टीन फॅसिलिटीज, अदर फॅसिलिटीज. हॉस्टेल खूप महत्वाचं आहे. मग हॉस्टेलमध्ये मी इथे खाली हे सर्व वेबसाईटवर दिलेलं आहे. गेल्या वर्षीचा हे गेल्या वर्षीचा डेटा आहे. गेल्या वर्षी बॉईज हॉस्टेलसाठी 1,25,000 इन्क्लुडिंग मेस म्हणजे पहा हॉस्टेल मिनिमम हॉस्टेल फीज इन्क्लुडिंग मेस, ब्रेकफास्ट प्लस डिनर पर अकॅडमिक इयर त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर रिफंडेबल डिपॉझिट 5,000 आहे. टोटल मिनिमम फीज पहा बॉईजसाठी 1,30,000 आणि गर्ल्ससाठी 1,25,000 आहे. फी स्ट्रक्चर ओके. हे गेल्या वर्षीचं फी स्ट्रक्चर आहे. पहा जवळपास इथे फी जी दिलेली आहे ओपन कॅटेगरीसाठी पहा 2,12,000, TFW साठी 33,000, ओबीसी, ईबीसी, ईडब्ल्यूएस त्यानंतर एससीबीसी साठी फी जी आहे 1,22,000 आहे. एनटी कॅटेगरीसाठी फी जी आहे एनटी आणि एसबीसी साठी पहा 33,035 रुपीज आहे. एससी एसटी साठी फीज 6,165 फीज आहे आणि इतर सर्व कॅटेगरीची फीज त्यांनी दिलेली आहे. ओके. ही पीडीएफ सुद्धा मी अवेलेबल करून देईल डिस्क्रिप्शन मध्ये. पण ही गेल्या वर्षीची फी आहे. या वर्षीचं फी स्ट्रक्चर जवळपास याच दरम्यान असावं असं मला वाटतं. अजून एक फी स्ट्रक्चर जे आहे ते आहे इन्स्टिट्यूट लेवल ज्या सीट्स असतात त्याचं लेटेस्ट इथे फी स्ट्रक्चर त्यांनी मेन्शन केलेलं आहे. पहा इथे बीटेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग एआय, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग एआय एम एल या 3 कोर्सेससाठी त्यांची इन्स्टिट्यूट लेवल सीटची फी जी आहे ती 6,24,171 रुपये त्यांनी मेन्शन केलेली आहे. एक लक्षात ठेवा जे काही इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स असतात त्याचे ऍडमिशन जे आहे ते कॅप राऊंड कंप्लीट झाल्यानंतर सेपरेटली होत असतात इन्स्टिट्यूट लेवलवर. तर यासाठी तुम्हाला कॅप राऊंडसाठी जी वेबसाईट आपण यूज करतो fe2026.mahacet.org या वेबसाईट थ्रू सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. ओके. पहा इथे बीटेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यानंतर बीटेक एआय डीएस, बीटेक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आयओटी, सीएस इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या सर्व जे काही आहेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, बीटेक इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन याची फी जी आहे त्यांनी 4,18,000 रुपये ठेवलेली आहे. ओके. आणि त्यानंतर इथे पहा मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगची फी इन्स्टिट्यूट लेवलची 2,12,171 रुपये आहे. हे झालं इन्स्टिट्यूट लेवलच्या फीच्या बाबतीत. हे फी स्ट्रक्चर जे मी तुम्हाला सांगितलेलं हे गेल्या वर्षीचं होतं. या वर्षीचं फी स्ट्रक्चर जे आहे ते वेबसाईटवर नक्कीच येईल. ओके. आता महत्वाचं काय आहे की व्हीआयटी. आता काही पालकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की सर या कॉलेजच्या सीट ज्या आहेत त्या 3,720 सीट्स आहेत. यामध्ये या स्पर्धेमध्ये कशा रीतीने त्या प्लेसमेंट होणार? तर तुम्ही प्लेसमेंटच्या बाबतीत वेबसाईटवर पाहिलंच. तुम्ही प्रत्यक्षपणे या कॉलेजला व्हिजिट करू शकता. प्लेसमेंटच्या विषयी काही डाऊट्स असतील तर टीपीओ जे असतात त्या कॉलेजचे त्यांच्याशी बोलू शकता. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर जे आहेत. म्हणजे हे कॉलेज जे आहे पहा माझे जे विद्यार्थी या कॉलेजमध्ये गेलेले आहेत त्यांचे प्लेसमेंट जे आहेत ते बऱ्यापैकी छानपैकी झालेले आहेत. हे कॉलेज नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेन. ह्या कॉलेजमध्ये तुम्ही जर एखादी सीट तुम्हाला मिळत आहे तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार तर नक्कीच हे कॉलेज तुम्ही तुमच्या टॉप प्रायोरिटीमध्ये सीआयपी, पीआयसीटी, व्हीआयटी म्हणजे हे अशा रीतीने तुम्ही ठेवलं पाहिजे. मी असं सजेस्ट करत नाही की तुम्ही सीआयपी टॉपला ठेवा किंवा पीआयसीटी टॉपला ठेवा. ते ब्रांचेसनुसार ते प्रेफरन्स जे आहेत ते बदलू शकतात. पण नक्कीच हे कॉलेज जे आहे वन ऑफ द टॉप कॉलेज आहे महाराष्ट्रातलं. पुण्यामधलं टॉप 3, टॉप 5 मध्ये हे कॉलेज येतच असतं. तर हे कॉलेज तुम्ही तुमच्या प्रायोरिटीमध्ये ठेवा. इतर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून मला कळवा. जेणेकरून
आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा सांगेन, की जर तुम्हाला माझ्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल, तर हा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. माझी फी राहील ₹1999. लक्षात ठेवा, की मी काउन्सिलिंग व्यतिरिक्त सध्या तरी इतर काहीही करत नाही. माझ्याकडे आलेल्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी मी पूर्ण वेळ उपलब्ध आहे. मी इथे थांबतोय. धन्यवाद.